हॅलो हॅलो गाईज. गाईज. तर आपण कुठे आहात तुम्ही गेस करा. गेस करा Guess आम्ही करा. तुम्हाला थोडस हिंट्स देऊ, मग तुम्ही त्याच्यावरून गेस करा की आम्ही कुठे आलोय. तर आम्ही आलो आहोत दुबई दुबई मॉल मध्ये, मॉल. आणि आज काहीतरी स्पेशल आहे, तर त्या ओकेजन साठी आपण आलोय. आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिवस आपला. येस. तर त्याच्यासाठी बुर्ज खलिफावरती ते इंडियन फ्लॅग आपला डिस्प्ले करतात. तर ते बघण्यासाठी आपण इकडे आलोय फर्स्ट क्लास पैकी. आणि तर आम्हाला काहीतरी कामं पण आहेत पर्सनल, थोडीफार. तर आम्ही तुम्हाला पण टेक यू थ्रू करू, लाईक ट्राय करू मी दुबई दुबई मॉल मॉल पण तुम्हाला दाखवायला. दाखवू फर्स्ट क्लास पैकी. येस, आणि आम्ही थोडीशी शॉपिंग करायची आहे तेही करू. तर लेट्स सी यू फर्दर. ऑफिस मधून कल्टी मारून फटाफट आलोय आपण दोघं जण. मग तुम्हाला कल्टी नाही. बॅग्स वगैरे दिसत आहेत. कल्टी नाही. ठीक आहे, हा, आलोय आपण. आम्ही पूर्ण ऑफिसचं टायमिंग करून निघालोय. ठीक आहे, कल्टी नाही मारून आलोय. तर त्यामुळे बॅग्स वगैरे आम्ही तसंच घेऊन आलोय. तर जाऊयात आपण. आता कुठे चाललोय पण आता? सेफोरा मध्ये चाललोय आम्ही. सिफोरामध्ये. तर मॅपमध्ये बघूयात आपण की कुठे आहे सिफोरा आधी. येस, किती वॉकिंग आहे, आम्ही त्या लोकेशनला आहे तिथून. येस. तर हे निकू दाखवते सिफोराचं लोकेशन. त्याने ऑलरेडी सर्च केलं आहे सिफोरा कुठे आहे वगैरे. तर दुबई मॉलमध्ये तुम्ही कुठे पण हरवलात ना, तर तुम्ही ह्या मॅपमध्ये सर्च करू शकता. तुम्हाला ते एक्झॅक्ट लोकेशन दाखवतं आहे. आता तुम्हाला हे डॉटेड लाईन जी दाखवते ना, म्हणजे आपण ह्या लोकेशनवरून त्या लोकेशनपर्यंत जायचं, तिने पूर्ण रस्ता दाखवलेला आहे. तर ॲक्च्युली 3 मिनटं दाखवतं आहे. 3 मिनटं नाही, 3 मिनटापेक्षा जास्त लागेल. पण हा खूप युजफुल मॅप आहे. तर तुम्ही कुठे पण हरवलात तर तुम्ही कोणत्या पण ठिकाणी जाऊन पोहोचू शकता. तर आता आपण जाऊयात तिकडे. तर आपण जातेवेळी हा एक खूप मस्त व्ह्यू मिळाला. असं वाटलं की हा शूट करून तुम्हाला दाखवू. तर एकदम ह्यूज एरिया आहे हा, एकदम सेंटरला. तर निकू जाते चालते आहे तिकडे, पण हा व्ह्यू पण एक नंबर व्ह्यू आहे यार. खूप सारं वॉकिंग केल्यानंतर फायनली आम्ही पोहोचलोय सेफोरामध्ये. म्हणजे नॉट सेफोरामध्ये, सेफोराच्या जवळ आलोय. आणि ते बघून थोडं बरं वाटलं, कारण की ऑफकोर्स जे पण दुबई मॉल बद्दल ऐकतात की तो खूप मोठा आहे, तर तो ॲक्च्युली खूप जास्त मोठा आहे आणि खूप चालावं लागतं. सो बी रेडी, ज्यांना पण एक्सप्लोअर करायचं आहे. तर फायनली आपण पोहोचलोय खूप साऱ्या वॉकिंग नंतर सेफोरामध्ये. आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल सेफोरा काय आहे, तर सेफोरा एक स्टोअर आहे जिथे खूप मल्टिपल ब्रँड्स मिक्स्ड असतात आणि तिकडे खूप चांगलं मेकअप कलेक्शन, लाईक हाय एंड टू मीडियम रेंजचं प्रोडक्ट्स मिळतात, इन्क्लुडिंग स्किन केअर अँड एव्हरीथिंग. तर मेजरली आम्ही, म्हणजे माझं मॉइश्चरायझर संपलेलं, आम्ही त्याच्यासाठी आलेलो घ्यायला. बट देन ऑफकोर्स ॲज अ गर्ल आपण मेकअप शॉपमध्ये जाऊन का ट्राय नाही करणार सगळ्या काही गोष्टी. तर तसंच मला जे पण काही बाय करायचं आहे, इच्छा वगैरे, तर ती मी ट्राय करत होती आणि मस्त बघत होती. तर आम्हाला समोर एक मिरर दिसला, त्याच्यामध्ये आम्ही मस्त क्यूटचं शूट केलं आणि किती छान वाटत आहे यार आम्ही ह्याच्यामध्ये. हा, मी आलेलो आहे बाहेर. निकूला खूप रिक्वेस्ट केली, तो निकू पण येती आहे. आहा, खुशी का ठिकाणा नाही है निकू का. झाली का शॉपिंग? झाली? काय घेतलं? मॉइश्चरायझर घेऊन आम्ही निघालो आहोत, ज्याच्यासाठी आम्ही आलो. खूप म्हणजे खूप रिक्वेस्ट करायला लागली निकूला. आपण गेलेलो मॉइश्चरायझर घ्यायला, बट तुम्हाला तर माहीत असेल मॉइश्चरायझर फक्त एक बहाणा असतो. पूर्ण त्या सिफोराचं, नाही नाही नाही, सिफोराच्या प्रत्येक ते काय म्हणतो आपण, स्टॉल म्हणतो, काय म्हणतो, प्रत्येक स्टॉल समोर जाऊन आपण सगळे प्रत्येक गोष्ट चेक करून. हां हां, तर सगळं चेक करून मला ती आणली आता. ठीक आहे, काय नाही, एक्सपिरियन्स येईल. आणलंय, नेक्स्ट टाइम घेऊन यायचंय भाई. नेक्स्ट लेवल भाई. माझे डोळे दुखतायत मध्ये तिथले रेट बघून. शपथ शपथ. अरे मी इथे पॉन्ड्सच्या पुढे कधी गेलेलो नाही. ही कुठले कुठले ब्रँड सांगते मला भाई. नेक्स्ट लेवल भाई. एक दिवस इकडे येणार निकूसाठी बॅग घ्यायला, 110% इकडे येणार मी लुई वुइतॉनमध्ये. तर म्हणजे सगळ्यांना तर माहीतच असेल की दुबई मॉल फेमस ह्याच्यासाठी आहे की इकडे सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स मिळतात. आणि म्हणजे इंटरनॅशनल ब्रँडसोबत असा एकही ब्रँड नाही आहे जो तुम्हाला ह्या मॉलमध्ये मिळेल. तर तुम्ही जेव्हा पण दुबईला याल तर नक्की तुम्ही
इकडे नक्की व्हिजिट करा, कारण की सगळे लक्झुरियस पासून तुम्हाला नॉर्मल ब्रँड्स पैसे पण घेऊन या आपण नेक्स्ट लेवल. हा, पैसे पण घेऊन या. पण लिटरली बोलतो की कलेक्शन इज मॅसिव्ह. म्हणजे खूप साऱ्या कंट्रीजचे लोक राहतात इथे, म्हणजे राहतात, फिरायला येतात आणि ते इतकी सारी शॉपिंग करून जातात. म्हणजे दिस फेमस फॉर दिस शॉपिंग खूप. तर आता आपण चाललो आहे एकदम लक्झुरियस सेक्शनमध्ये, जिथे खूप जास्त हाय एंड ब्रँड्स आहेत, जसं की तुम्ही बघू शकता. आणि इकडचा क्राऊड पण आहे ना तसाच असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा त्या फ्लोअरवर पर्टिक्युलरली चालाल ना, तर तिकडे मेजॉरिटी क्राऊड आहे ना युरोपियन किंवा इकडचे जे लोकल्स आणि सगळे बाहेरच्याच कंट्रीजचे असतात. म्हणजे खूप कमी असं आपण बघू शकतो की खूप मिक्स टाईप ऑफ क्राऊड आहे. बट द व्ह्यू आणि सगळं काही एकदम फील लक्झुरियस देतं आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, ह्या मॉलमध्ये तर तुम्ही ग्राउंड फ्लोअरपासून वरच्या फ्लोअरपर्यंत जाल ना, तर ग्राउंड फ्लोअरला एकदम प्रीमियम लक्झरी, मग मीडियम, मग स्लो, मग सिम्पल असं आहे. जसं की आता आपण बघू शकतो की आपल्यासमोर गुची आहे, YSL आहे, तर ते सगळे ब्रँड्स आहेत इथे. आणि समोरच आल्यावर आपल्याला कार्टियर आणि रोलेक्स पण दिसत आहे. तर हा एकदम मेजर एंट्रीवाला म्हणजे सेक्शन असतो ना, हा तो आहे. म्हणजे तुम्ही एकदम मॉलच्या फ्रंट फेसने जर एंटर करत असाल तर ह्यांनी तसं सेग्रिगेट करून ठेवलं आहे. तर आम्ही दुबई मॉलच्या बाहेर आलो आणि बाहेर येताच आपल्याला काय दिसली, पॉर्शे. काय व्ह्यू आहे यार, कडक म्हणजे कडक कार आहे. बट आपल्याला गरमी सहन नाही होत आहे, त्यासाठी आपण वापस आतमध्ये चाललो आहे. तर आता आम्ही प्लॅन चेंज केला आणि आम्ही आतमध्ये आलो आणि इथे खूप चांगलं शँडलियर दिसतंय. बट लिटरली सेईंग आम्हाला खूप लेट नाही व्हायला पाहिजे आणि आम्ही मिस नाही केलं पाहिजे, म्हणून आम्ही आता फटाफट चालायला स्टार्ट केलं आहे. तुम्ही बघू शकता निकू खूप पुढे निघून गेली आहे. तर मला तिच्याकडे पोचावं लागेल, नाही तर ती मला सोडून जाईल यार. नाही, मी मजाक करते, ती सोडून नाही जाणार मला, पण तिच्याकडेच गेलं पाहिजे मी इमिडिएटली. गाईस, इथे खूप जास्त गर्दी आहे आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आमचा चेहरा आत्ताच व्यवस्थित बघून घ्या की आम्ही कसं दिसतोय, कारण आज आहे नेक्स्ट लेवल ह्युमिडिटी. आणि तुम्हाला जस्ट गर्दी दाखवते मी की इथे गर्दी किती आहे. फक्त फाउंटन शोसाठी नाही, इव्हन लोक ते इंडिपेंडन्स डेचा जो फ्लॅग बघायला आले. नेक्स्ट लेवल काय सांगू तुम्हाला, म्हणजे ही फिलिंग जी आहे ना, ती फक्त लोक जे बाहेर राहतात तीच रिलेट करू शकतात. पुढे थांबलेत आपल्या. मला व्ह्यू घेऊ दे, हात काढ माझ्या खांद्यावरून. बघताय गर्दी, तेरी सूरत प्यार है. वेट करत आहे, आता आपण वेट करत आहे. वेट करतोय इकडे कधी इंडियाचा फ्लॅग येईल. लोक बघताय का तुम्ही, लोक एकदम खतरनाक गर्दी आहे, खतरनाक एकदम. म्हणजे आता फाउंटन शो पण असेल. हे जे तुम्हाला दिसतं इकडे, हे इकडेच फाउंटन शो असतं आणि हा इकडेच दुबई बुर्ज खलिफाचा व्ह्यू. तर हे लोक, अर्धे लोक फाउंटनसाठी पण वाट बघतात आणि अर्धे लोक बहुतेक फ्लॅग जो आपला आपण तर स्पेशली ह्या फ्लॅगसाठी कारण की मेजॉरिटी जर आपण बघितलं ना तर खूप इंडियन. तर गाईज लिटरली सांगू, इतके सारे इंडियन्स आहेत आज स्पेशली फक्त ते बघायला. म्हणजे इथे फाउंटन शो तर होतच असतो ऑलवेज, म्हणजे हर 20 का 30 मिनिट्स नंतर एक फाउंटन शो असतो. बट जर तुम्ही आजचा फक्त क्राऊड बघितला ना, इट इज मेजरली इंडियन लोक आहेत. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे अजून जास्त गर्दी आणि सगळे एक्सायटेड आहेत, आपली आपली जागा पकडत आहे फॉर अ परफेक्ट व्ह्यू. तर आम्ही तुम्हाला आमचा व्ह्यू दाखवतो, बघा. अरे बंद झालं यार. 0.66 मध्ये काढणं बळा. हा, आता बघ, मॅसिव्ह व्ह्यू आहे. तर शुभी, तुला कसं वाटतंय? तू 2 वर्षापासून दुबईमध्ये, तू कधीच आला नाही, आज तुला कसं वाटतं ते सांग. ॲक्च्युली मी 2 वर्ष आधी ना दुबईमध्ये आलेलो. एक्झॅक्टली 15 ऑगस्टच्या एक वीक आधीच मी इकडे आलो होतो. तर ही इकडे नव्हती, ही मला खूप फोर्स करत होती, तू जा 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 जा. मी तेव्हा गेलो नव्हतो.
आणि लास्ट इयर हिचं लोकेशन माझं लोकेशन वेगळीकडेच होतं मग त्यामुळे कॅन्सल झालं. तर ह्या वर्षी आपण आलेलो आहे आणि काहीतरी लाईट चालू झालेली आहे तिकडे. फाउंटन शोचं आहे हा बहुतेक फाउंटेन शोचं असेल. बट रिअली अमेझिंग फील होतं मला, आणि मजा तुम्हाला येते. एक गोष्ट सांगू, आज इतकी नेक्स्ट लेवल ह्युमिडिटी आहे, नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल. स्टील द क्राऊड इज सो मच एक्साइटेड टू सच्ची में. सी. आणि आम्ही पण म्हणजे मी तर फर्स्ट टाइम बघते, हा पण फर्स्ट टाइम बघते. हा तर फाउंटेनची मजा घेऊया तिकडे पण. हा आता आम्ही फाउंटन शो थोडंसं एन्जॉय करतो, तुम्हाला पण दाखवतो. तिकडून नाही दिसणार बट बघूया आपण दिसतं का. ओके. तर फाउंटन शो चालू व्हायच्या आधी ना म्हणजे असे लाईट्स वगैरे येतात, जेणे सगळ्यांना कळतं की हां आता फाउंटन शो स्टार्ट होणार आहे. मस्त. तर निकूचा फॅन फायनली आपल्याला यूज झालेला आहे. तर तिच्यामुळे आपल्याला जो घाम येतो चेहऱ्यावरती तो पूर्णपणे मस्तपैकी सुकून जात आहे. फायनली माझ्या फॅनला काहीतरी व्हॅल्यू मिळाली. आणि जर तुम्ही बघितलं नसेल माझा नवीन फॅन, तर प्लीज आमची नवीन म्हणजे रील जाऊन चेकआउट करा ह्या फॅनसाठी जी आम्ही बनवलेली, जो आम्हाला सध्या खूप जास्त सपोर्ट करत आहे आणि आम्हाला खूप चांगलं फील होतं त्याच्यामुळे. तर शुभी, तू ॲग्री करतो की नाही? येस. गुड बाय. गुड बाय. गुड डील. गुड बाय. येस. गुड बाय म्हणजे गुड बाय नाही, गुड बाय आय मीन. येस. काय पागल. देख रहे हो अभी शुभी को भी थोड़ा हवा देते अपन, ताकि शुभी भी डिझर्व करता है थोडासा हवा खाने का. ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का, आमचा जो माईक होता ना त्याचा म्हणजे आम्हाला अननोईंगली कळलंच नाही क्राऊडमुळे, आणि आम्ही खूप साऱ्या गडबडीत होतो त्याच्यामुळे, की आमचा माईक थोडासा ऑफ झालेला किंवा मध्येच ऑन होता ऑफ होता. तर त्याच्यामुळे आम्हाला मध्ये मध्ये काही जागीवर व्हॉइस ओव्हर्स करायला लागतात. बट हा आमचा ॲक्च्युअल सिनॅरिओ होता की ह्युमिडिटीमधून आम्ही खूप सफर करत होतो आणि फॅन आणि टिश्यू पेपरवर आम्ही लिटरली सर्वाईव्ह करत होतो, लिटरली. आणि तो बट तिच्या फॅनने आपल्याला सेव्ह केला. इट इज अ लिटरली अ गुड बाय. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला पण खूप प्राऊड फील होईल, कारण की इकडे मल्टिपल कंट्रीजचे लोक आहेत. बट जेव्हा तुमच्या कंट्रीचा फ्लॅग डिस्प्ले होतो ना तेव्हा एक वेगळीच फिलिंग असते. फिलिंग भाई. जो वेट केलेला टाइम आहे त्याचा टाइम आला. जय जय. बंद कर नको, याच्यात आवाज नाही कोण आहे. बंद कर, माईक बंद कर. ते काढ. भारत माता की. लोक फक्त आणि फक्त हा शो बघायला आलेले, बाकी सगळे एकच मिनिटाचा शो होता. 1 मिनिटाचा शो बघून वापस चालले सगळेजण. मस्त कॉफी पिऊन आम्ही चाललोय घरी. तुम्हाला दाखवलं दुबई फॉन्ट तुम्हाला दाखवून घरी जाणार. आता तुम्ही दुबई बुर्ज खलिफाचा फ्लॅग तर तुम्ही व्ह्यू बघितला असेल, पण आता फॉन्टचा व्ह्यू आम्ही पण आणि तुम्ही पण दोघं एकत्र बघूया. मग तिथून सरळ घरी. पहिली फुर्सत नाही तर आपण मस्त दुबईचा फाउंटन शो जो स्पेशल असतो ना तो बघूया आणि मग हा ब्लॉग क्लोज करूया. तर तुम्ही बघू शकता ह्या बुर्ज खलिफावरती हे लोक पहिला म्युझिक आणि काहीतरी डिस्प्ले करतात. त्यानंतर सुरू होणार इकडेच तो जगप्रसिद्ध फाउंटन. आणि ही आहे निकू क्युटी. खूप मस्त वाटते निकू. आणि हा आहे दुबई मॉल. निकूला तुम्ही बघू शकता इकडे पार्ट टाइम फोटोग्राफी करण्याचं काम मिळालेलं आहे. तर ती एक कुणाचा तरी फोटोशूट करते. तर त्या बाईला नाही माहीत की तिने एकदम खतरनाक फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी दिलेला आहे. ती आता हॅप्पी होईल, दॅट इज फॉर शुअर.
बघू शकता तुम्ही. आणि हा आहे थर्ड टेक. ती इतकी खुश झाली तिच्या फोटोने की तिला तिसरी टाईम तिने फोटो काढायला दिलेली आहे. मजा आहे, मजा. तर आम्ही इथून आहे ना चालत होतो आणि इथे बॅग ठेवली आहे. आय डोंट नो कोणत्या लेडीची बॅग आहे. बट इमॅजिन सेफ्टी जी दुबईमध्ये तुम्हाला मिळेल. म्हणजे दुबईमध्ये काय लेवलची सेफ्टी आहे. त्या लेडीने अशीच बॅग ठेवून गेली ती वॉक करायला, कारण इकडे ती एरिया आहे जिथे लोक वॉकिंग अँड ऑल करतात, आणि ती असंच ठेवून गेली आहे. म्हणजे इमॅजिन द लेवल ऑफ सेफ्टी. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ॲक्च्युली किती घाम येते. म्हणजे आम्ही दोघं पूर्ण भिजलो आणि शुभी तर पूर्ण चिंब झाला आहे लिटरली. हे बघा, चिंब भिजलेले. खतरनाक लेवलची गरमी आहे. आणि वी आर ग्लॅड की आम्ही थांबलो नाही फॉर दॅट फाउंटन, कारण की आम्ही फुल परेशान होऊन गेलो आहे गरमीने. गाईज, तर तुम्हाला आम्ही दुबई फॉन्ट नाही दाखवू शकलो, कारण तुम्ही बघू शकता इथूनच फॉन्ट गळतोय आमचा, कारण नेक्स्ट लेवल ह्युमिडिटी बॉस. फाउंटन गळतोय आमचा. फॉन्ट बोललो मी, सॉरी, फाउंटन बॉस. तुम्ही बघू फाउंटन. शकता आम्हाला लिटरली इतका नेक्स्ट लेवल घाम आलाय. आम्ही भिजलोय. वी कांट. भाई Like, पाऊस put it in इंडियामध्ये words. पडतोय, भिजतोय मी इकडे. माझा टिश्यू Next पेपर level. भिजून मी किती 3-4 टिश्यू पेपर्स यूज केले. तर तुम्हाला दुबई फाउंटन जे आहे ते नेक्स्ट व्लॉगमध्ये 110% दाखवू. नेक्स्ट व्लॉग म्हणजे आपण जेव्हा दुबई मॉलचा दुबई ब्लॉग मॉल करेल ना, yes, नक्की. खतरनाक तुम्हाला दाखवेल. बट आत्ता तुम्हाला नाही दाखवण्यात येणार, म्हणजे आता पॉसिबल नाही आहे. तर आपण आता चाललो आहे घरी. तर असं वाटलं की हा लास्ट आपण तुमच्याशी बोलून जाऊ. तर गाईज, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि प्लीज तुमचा जो सपोर्ट आहे ना तो आम्हाला खूप जास्त, म्हणजे इट मीन्स अ लॉट टू आवर जर्नी. आणि तुम्हाला जर काही बघायचं असेल, म्हणजे तुम्हाला दुबई रिलेटेड काही पण बघायचं असेल, काही इन्फो हवी असेल, किंवा आम्ही इथे कसं आलो, आमची जर्नी काय आहे, तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट डाऊन करा, कारण की तुमचा रिस्पॉन्स आम्हाला खूप मोटिवेट करतो आणि आम्हाला असं वाटतं लेट्स क्रिएट दिस. येस एक्झॅक्टली. एक कमेंट तुमची, फक्त एक कमेंट यार, इतकी एनर्जी देऊन जाते ना, नेक्स्ट लेवल. भाई एक तर अननोन लोक यार कमेंट करतात ना, नेक्स्ट लेवल वाटतं. जे आपल्याला सबस्क्राईब करतात दे आर आर पीपल. दे आर जेम. दे आर सपोर्टिव्ह पीपल. इथे गाईज आज आमचा प्लॅन होता की ती ई बायसिकल असते ना ती घ्यायची, बट इतकी नेक्स्ट लेवल गरमी आहे ना, आम्ही जास्त काही एक्सप्लोर नाही करू शकलो आउटसाईड. म्हणजे आम्हाला असं वाटलेलं की ठीक आहे, नॉर्मल नंतर कूल डाऊन होईल, कारण आम्ही युजली पडत नाही समरमध्ये बाहेर ह्याच गरमीमुळे, कारण की खूप चालून एक्झॉट होऊन जाते बॉडी. आणि आम्हाला एकच दिवस ऑफ असतो तर फुल ड्रेन आउट फील होतं. तर आपण नेक्स्ट टाइम 110% तुम्हाला मजा येईल दुबई फाउंटन, दुबई मॉल, सगळ्या गोष्टींसाठी. पण हा व्लॉग पण एक नंबर होता, आय नो. बट तुम्ही तरी पण प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि टिल देन हा व्ह्यू एन्जॉय करा आणि सी यू देन. टाडा, या निकू निकू निकू, या ब्लॉग बघू शकता तुम्ही. बाय बाय.